सतत होणाऱ्या डोकेदुखीपासून तुम्ही पण त्रस्त आहात का? ही डोकेदुखी कधीकधी सामान्य नसून मायग्रेनची असू शकते. म्हणून प्रत्येक डोकेदुखी मायग्रेन असेल असे नसते. काही विशिष्ट प्रकारची लक्षणे आपल्याला या डोकेदुखीमध्ये दिसून येते. जसं की डोक्याच्या कोणत्याही एका बाजूला, डाव्या किंवा उजव्या बाजूला तीव्र वेदना होणे, लाईटचा त्रास होणे, मळमळ होणे, उलटी होणे, डोळ्यांसमोर धुकट दिसायला लागणे, झिकझॅक लाईन दिसणे, चमक भरणे, जेवणाची इच्छा न राहणे, थोडंही काम केलं, मोबाईल बघितला, प्रवास केला तर ही डोकेदुखी अजून वाढू लागते. कधी कधी घरातील काही वस्तू जसं की परफ्यूम, किचनचा स्मेल याने सुद्धा डोकेदुखी अजून वाढू लागते. आणि हे सर्व आपल्या ब्रेनच्या सेन्सरी सिस्टीम ओव्हर ॲक्टिव्ह झाल्यामुळे होते. यामध्ये आपल्या ब्लड वेसल्स आणि नर्व दोन्ही इन्व्हॉल्व असतात. म्हणूनच कधी कधी आपण स्ट्रॉंग पेन किलर खातो तरी डोकेदुखीपासून आराम मिळत नाही. प्रत्येक डोकेदुखी मायग्रेन नसते आणि प्रत्येकाचा मायग्रेन हा सारखा नसतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मायग्रेन हा इन्व्हेस्टिगेशनमध्ये दिसून येत नाही. जसं की मी CT स्कॅन केलं, MRI केलं, ब्लड इन्व्हेस्टिगेशन केलं आणि त्यात मला मायग्रेन आहे असं दिसून येईल असं नसतं. प्रत्येक मायग्रेनचा ट्रिगर हा वेगवेगळा असतो. ट्रिगर म्हणजे मायग्रेन चालू होण्याची जी कारणं आहेत त्याला आपण ट्रिगर म्हणतो. ही कारणं होमिओपॅथीमध्ये बारकाईने बघितली जातात आणि यानुसार होमिओपॅथिक औषधी प्रिस्क्राईब केली जाते. मायग्रेनसाठी तुम्ही होमिओपॅथिक औषधी नक्की घेऊ शकता. मायग्रेनचे काही ट्रिगर्स आणि उपाय हे आपण बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यासाठी मला नक्की फॉलो करा.